नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची आरोग्य व शारीरिक शिक्षण वहीमधील क्रियाशीलता या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर इयत्ता 10वीच्या वर्गाची बालभारती प्रकाशन किंवा नवनीत प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक नोंदवही, गणित प्रात्यक्षिक पुस्तिका, संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका, संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही, जलसुरक्षा वही, इंग्लिश वर्कबुक पूर्ण करायचे असेल तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा. पाठ क्रमांक 1 क्रियाशीलता. पेज नंबर 6 वरील माहिती आहे. दररोज साधारण किती वेळ दिला? बैठे स्वरूप 6 तास, साधारण ते तीव्र स्वरूप 2 तास, तीव्र स्वरूप 2 तास. क्रियाशीलता वाढवण्यासाठी काही उपाययोजना पुढे लिहा. उत्तर: क्रियाशीलता वाढवण्यासाठी काही उपाय: नियमित व्यायाम, संयमित डाएट, प्रतियोगी खेळ, शारीरिक व्यायामाच्या क्षेत्रात प्रतियोगिता, वृत्तपत्रिका वाचन व सहभागी राहणे. आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवून उपाय पुढच्या जीवनात अंमलात आणणे. स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. कंसात दिलेल्या शब्दातून योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा. पहिले विधान: दिवसभरात क्रियाशीलता टिकवण्यासाठी कामात किंवा अभ्यासात बदल करीत राहावा. दुसरे विधान, त्याचे उत्तर आहे कमी. तिसरे विधान: सातत्याने अधिक काळासाठी कमी शारीरिक हालचाली होत राहिल्या तर शारीरिक अक्रियाशीलतेचे परिणाम शरीरावर दिसू लागतात. चौथे विधान: 5 पायऱ्यांच्या शारीरिक क्रियाशीलता पिरॅमिडमध्ये आपल्या दिनचर्येमध्ये कोणत्या कृती उपक्रमांचा समावेश करता येईल ते सुचवले आहे. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे. 1. तीव्र स्वरूपाची शारीरिक क्रिया: नृत्य करणे. 2. व्यायाम, सेरोटोनिन रसायन. 3. बैठे उपक्रम, बसून लिहिणे. 4. शारीरिक क्रियाशीलता पिरॅमिड, सक्रिय जीवनशैली. प्रश्न दुसरा. शरीराची क्रियाशीलता वाढवण्यासाठी काय करावे तेथे बरोबर अशी खूण करा व काय टाळावे तेथे चूक अशी खूण करा. त्या ठिकाणी आपण टिक केलेली आहे. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. शारीरिक क्रियाशीलतेची व्याख्या लिहा. उत्तर: जेव्हा स्नायूंद्वारे शरीराची कोणतीही हालचाल होते तेव्हा उष्मांक खर्च होतात, त्यास शारीरिक क्रियाशीलता म्हणतात. दुसरा प्रश्न. शारीरिक क्रियाशीलतेसाठी दररोज किमान किती वेळ मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या हालचाली करणे आवश्यक आहे? उत्तर: शारीरिक क्रियाशीलतेसाठी दररोज 60 मिनिटे मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या हालचाली करणे आवश्यक आहे. तिसरा प्रश्न. तुम्ही तीव्र स्वरूपाच्या कोणत्या 2 शारीरिक हालचाली नियमितपणे करता ते लिहा. उत्तर: सायकलिंग, धावणे. चौथा प्रश्न. शारीरिक अक्रियाशीलतेमुळे होणारे कोणतेही 2 दुष्परिणाम लिहा. उत्तर: शारीरिक अक्रियाशीलतेमुळे पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी जडते, डोळ्यांचे आजार होतात. प्रश्न चौथा. थोडक्यात उत्तरे लिहा. शारीरिक क्रियाशीलतेचे फायदे लिहा. उत्तर: स्नायूंची व सांध्यांची क्षमता वाढते. 2. शरीर लवचिक होते, चपळ राहते. 3. स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. 4. ताण, संघर्ष आणि चिंता यावर सहज मात करता येते. 5. रक्तदाब नियंत्रित राहतो. आणि 6. निरामय आयुष्य प्राप्त होते. प्रश्न दुसरा. शारीरिक अक्रियाशीलता कमी करण्यासाठी तुम्ही रोजच्या आयुष्यात काय बदल कराल त्याविषयी सविस्तर लिहा. उत्तर: शारीरिक अक्रियाशीलता कमी करण्यासाठी मी सकाळी लवकर उठून व्यायाम करील. तसेच आवश्यक असेल तेव्हाच टीव्ही वा मोबाईल पाहीन. शरीरास आवश्यक तेवढीच झोप घेईन. जिममध्ये जाईल आणि सायकल चालवेल. फावला वेळ मैदानी खेळात घालवेन. पायी चालण्यास प्राधान्य देईन.